नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान सर्व संबंधित अधिकारी आणि समित्यांनी काळजीपूर्वक लक्ष पुरवून जबाबदारीने प्रत्येकांना नेमून दिलेले आपले काम करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी बैठकीप्रसंगी ते अध्यक्षस्थानी बोलत होते. दिनांक 9 डिसेंबर पासून 10 दिवस राज्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा बेळगावात आपला तळ ठोकून राहणार आहे. अधिवेशनासाठी वाहतूक व्यवस्था तसेच पुढील 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, राहण्या व जेवणाची व्यवस्था उत्तम करण्यात यावी. याप्रमाणेच काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी पूर्ण झाल्यानिमित्ताने सुवर्णसौध येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील संगणक आणि इंटरनेटची सोय करणे आदी विषयांचा आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये आढावा घेण्यात आला. दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपर्कात राहून शिष्टाचाराचे उल्लंघन होऊ न देता त्यांची विशेष काळजी घेतली जावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी दिल्या. सोमवार दिनांक 9 जानेवारीपासून सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने हालचाली सुरू केली असल्याची माहिती आहे. मये समितीच्या महामेळाव्याला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कडक कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रातून बेळगावात येणाऱ्या नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तडीपार करू, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकारांशी बोलताना समितीला दिलाय. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यास सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, यासाठी महामेळाव्याची जनजागृती सर्वत्र करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज खानापूर भागातील जांबोटी पेठ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मये समिती नेते व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर, रवींद्र शिंदे, राजू चिखलकर, कृष्णा देसाई, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महामेळाव्याचे ठिकाण ऐनवेळी जाहीर केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68वी पुण्यतिथी निमित्त बेळगावात त्यांना अभिवादन करण्यात आले. समाजसुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानिमित्ताने बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी आज आंबेडकर उद्यान येथील बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे ध्येय याचे आज आम्ही आचरण करत आहोत. याप्रसंगी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. गोव्यास निघालेले दास कुटुंबीय खानापूर तालुक्यातील शिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये वाट चुकल्याने रात्रभर अडकून पडले होते. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की दास कुटुंबीय हे उज्जैनहून गोव्याला निघाले असता GPS सहाय्याने मार्ग काढत असताना त्यांची कार थेट जंगलात जाऊन पोहोचली. आपला मार्ग चुकलाय हे लक्षात येताच रात्रभर ते जंगलातच अडकून पडले आणि सकाळ होताच मोबाईल टॉवरच्या रेंजच्या संपर्कात येताच पोलीस हेल्पलाईन नंबर 112 वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली असता खानापूर पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक KI बडिगर आणि अधिकारी जयराम हनुमन्नवर यांनी त्या कुटुंबियांचा जंगलामध्ये 31 किलोमीटर पर्यंत जंगलात अडकून पडलेल्यांना शोधून काढले आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना गोव्याला जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला. प्रसंगी दास कुटुंबियांनी खानापूर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यामधील हलियाळ गावामध्ये एका वकिलाचा मृतदेह आढळला असून त्यांनी कृष्णा नदी पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेले वकील सुभाष मारुती पाटणकर वय 58 हे मृतावस्थेत आढळून आलेत. अथणी तालुक्यातील इलमनवाडी येथील न्यायालयात ते वकील म्हणून कार्यरत होते. भारतीय विमानतळ प्राधिकरण संचलित राज्यातील विमानतळांपैकी हुबळी विमानतळ राज्यात सर्वात फायदेशीर ठरलं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात या विमानतळावरून तब्बल 19 कोटी 36 लाख रुपये महसूल इतकं उत्पन्न मिळाले. तसेच बेळगाव येथील सांब्रा विमानतळानं 14 कोटी 99 लाख रुपये महसूल इतक्या उत्पन्नासह दुसरा क्रमांक पटकावलाय. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच संसदेमध्ये ही माहिती दिली. कर्नाटकात एकूण 9 विमानतळ आहेत. त्यातील बेळगाव, हुबळी, गुलबर्गा व म्हैसूर विमानतळांचं नियंत्रण व देखभाल AAI कडून केलं जातं. त्यापैकी सर्वात फायदेशीर विमानतळाचा मान हा हुबळीने पटकावलाय. वाघवडे बेळगाव येथील श्री सिद्धेश्वर गोशाळा व शिवराय शिवविचार बेळगाव कर्नाटक प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असलेल्या हिंदू शौर्य दिनाचे औचित्य साधून काल गुरुवार दिनांक 5 रोजी बेळगावमधील सुमारे 100 मोकाट जनावरे गोमाता यांच्या गळ्यामध्ये सेफ्टी रेडिएशन बेल्ट बसवण्यात आले. तसेच त्या जनावरांना केळी खायला देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक तसेच इतर अवजड वाहनांमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या भटक्या गायी, जनावरे यांच्या अपघातात वाढ होत आहे. त्यानिमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे पूजन करून तेथून काकतीवेस रोड, कांदा मार्केट, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, नरगुंदकर भावे चौक, शनिवार खूट, शनी मंदिर परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर गोशाळेचे रविदादा, नागेशदादा, तारिहाळ येथील शिवनित्य पूजा समितीच्या विद्याताई, कपिल कामण्णाचे रोशन नाईक, आनंद शिनोळकर, युवराज भोसले, रोहित माणकोजी, नागेंद्र मुचंडी, किशोर धुडुम, अंकुश बिराजदार, आदित्य जाधव, वैष्णवी गौंडाडकर, विशाल गौंडाडकर आदी उपस्थित होते. राज्यासह बेळगाव जिल्ह्यातील मधमाशा पालन करून मधाचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना फलोत्पादन खात्याकडून प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. मधाचे उत्पादन घेणाऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मधाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उच्च स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने झेकारा ब्रँड नावाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेहरूनगर येथील मुख्य रस्त्यावर भगदाड पडल्याचं वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. सोमवारी भगदाड असलेल्या ठिकाणची माती काढून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी भरण्यात आली आहे. यामुळे तुर्तास तरी धोका टळला असला तरी या ठिकाणी डांबरीकरणाची मागणी केली जात आहे. नेहरूनगर 3रा क्रॉस येथे मुख्य रस्त्याला 4 ते 5 फूट भगदाड पडले होते. या परिसरात डी-मार्ट तसेच अनेक हॉस्पिटल्स असल्यामुळे नागरिकांची नेहमी ये-जा असायची. त्याचबरोबर अवजड वाहतूकही सुरू होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. दिल्ली येथील संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. काल गुरुवारी राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक सिंघवी यांच्या बाकाखाली नोटांचं बंडल सापडल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेनंतर संसदेच्या वातावरणात मोठा गोंधळ उडाला. याबाबत सखोल चौकशी सुरू असून राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केलेत. यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. दरम्यान अभिषेक सिंघवी म्हणाले की माझ्याकडे फक्त 500 रुपयेच होते. माझ्या बाकावर सापडलेल्या नोटा ह्या माझ्या नाहीत. त्याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय. संसद भवनाचे सिस्टीम फुटेज तपासून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची सुरुवात केली आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर नियम न पाळता बेजबाबदारपणे वाहने चालवत असल्यामुळे अपघातांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. यावर लगाम बसवण्यासाठी पोलीस आणि आरटीओ अधिकारी कठोर भूमिका घेताना दिसत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर अशा बेजबाबदार वाहनधारकांमुळे अन्य वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे प्रकारही घडतायत. दरम्यान बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यामध्ये अधिकारीच कमी पडताना त्यांचं दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतत आहे. 16 डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांनी जात, पात, पक्ष हे सर्व विसरून आपल्या ऊस दर, सोयाबीन दर, विद्युत समस्या अशा विविध न्याय हक्कासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी केलंय. मौजे मत्तीवडे येथे आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यात ते बोलत होते. राजू पवार पुढे म्हणाले की यंदाच्या हंगामातील ऊसाला उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नांपैकी सरकारने प्रतिटन 2,000 रुपये आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन 4,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवार 16 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सोयाबीन, ऊस, भाजीपाला उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी सांगितले. कोणतीही घटना घडण्याआधी खबरदारी घेणं महत्त्वाचं असतं. घटना घडल्यानंतर त्यावर विचार करण्यापेक्षा तशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. पण अनेक वेळा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असाच काहीसा प्रत्यय देणारी एक घटना कागल तालुक्यात चिमगाव या गावात घडली आहे. कप केक खाल्ल्याने विषबाधा होऊन 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे कागल तालुका हळहळला, पण याची चर्चा आता निपाणी तालुक्यात चांगली सुरू झाली आहे. पॅक बंद पदार्थ खरेदी करताना आणि त्याचे सेवन करताना खबरदारी घेणं कधीही हिताचं ठरतं. ही खबरदारी घेत असताना संबंधित खाद्यपदार्थावर नमूद केलेली उत्पादित व कालबाह्य दिनांक तपासली पाहिजे. ही सजगताच येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.